11 सामने 3 विजय 8 सामन्यांमध्ये पराभव आणि मुंबई इंडियन्सचे 6 गुण झालेले आहेत। मुंबई इंडियन्सची टीम IPL 2026 मधून बाहेर झालेली आहे का मुंबई इंडियन्स आणखी टॉप 4 मध्ये जाऊ शकते? संपूर्ण या व्हिडिओमध्ये ॲनालाइज मुंबई इंडियन्स टीमचे आपण करणार आहोत। तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर, आपण पाहतात क्रिकेट मराठी। मित्रांनो, मुंबई इंडियन्सची टीम जेव्हा IPL सुरू व्हायची होती, सर्व कॉमेंटेटरने म्हणजे ॲनालाइज करणाऱ्या सर्व कॉमेंटेटर खेळाडूंनी मुंबई इंडियन्सला टॉप 4 मध्ये स्थान दिले होते। परंतु मुंबई इंडियन्सची टीम त्या सर्वांना साजेशी अशी कामगिरी करू शकलेली नाही। मुंबई इंडियन्सची टीम पेपरवरती तर तुल्यबळ आहे, परंतु मुंबई इंडियन्सच्या टीमने मैदानावरती परफॉर्मन्स केलेला नाही। वर्ल्ड कप विनिंग टीमचे खेळाडू हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह हे 4 खेळाडू मुंबई इंडियन्स टीममध्ये होते, परंतु त्यांना साजेशी अशी कामगिरी केली नाही। मुंबई इंडियन्सचे आतापर्यंत 11 सामने झालेले आहेत आणि 3 सामन्यांमध्ये विजय आणि 8 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे फक्त 6 गुण आहेत। तर आता मुंबई इंडियन्सचे अजून सामने शिल्लक आहेत 3। जर 3 पैकी 3 सामने त्यांनी जिंकले तर जास्तीत जास्त त्यांचे 12 गुण होतील। तरीही मुंबई इंडियन्सची टीम प्लेऑफमध्ये पोहोचू शकत नाही, कारण मुंबई इंडियन्सची टीम अगोदरच या IPL मधून आता बाहेर झालेली आहे। ज्या टीमा पहिल्या टॉप 4 मध्ये सध्या आहेत त्यांच्याकडे 14 गुण 13 गुण आहेत। तर मुंबई इंडियन्सने सर्व सामने जिंकले तरीही मुंबई इंडियन्सची टीम फक्त 12 पॉईंट्स करू शकते आणि ते या IPLच्या बाहेर झालेले आहेत। तर मित्रांनो, पेपरवरती खूप मोठी टीम आहे मुंबई इंडियन्सची। रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर असे खूप मोठे खेळाडू मुंबई इंडियन्सकडे आहेत। परंतु मैदानावरती खेळ करण्यामध्ये ते का असमर्थ राहिले हे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना अजून समजलेले नाही। सर्व जाणकारांनी मुंबई इंडियन्स टॉप 4 मध्ये जाईल असे सांगितले होते, परंतु मुंबई इंडियन्स ही पहिली टीम बनलेली आहे जी IPLच्या बाहेर झालेली आहे। तर यावर्षी तर मुंबई इंडियन्सची टीम बाहेर झालेली आहे, परंतु पुढील वर्षी मुंबई इंडियन्स मॅनेजमेंटला खूप मोठे निर्णय घ्यावे लागतील, कारण जेव्हापासून रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवले आहे तेव्हापासून मुंबई इंडियन्सची ही दशा झालेली आहे। तर पुन्हा रोहित शर्माला कॅप्टन मुंबई इंडियन्स करेल का आणि करावे का हार्दिक पांड्याकडून दुसरे कोणाला कॅप्टन करावे? आपण आज काय वाटतं आपण कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सुचवा आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।